ओके, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आज सम ऑफ एन टर्म्सचा फॉर्म्युला शिकतोय आणि हा फॉर्म्युला फार कामी येणार आहे. इथनं पुढचे गणित सगळे एस एनवरच आधारित असणार आहेत. टी एनचा फॉर्म्युला आपण यापूर्वी बघितला होता. एस एनच्या फॉर्म्युल्यामध्ये काही विशेष गोष्टी आहेत. जे इथे दोन दोन फॉर्म्युले आहेत खरं तर. पहिला फॉर्म्युला पहिले शिकवतो. आपण ॲप्लिकेशन बघूया आणि नंतर एक्सरसाइजचं हे गणित सोडूया. ठीक आहे. सो द व्हेरी फर्स्ट ॲप्लिकेशन इज, समजा आपल्याकडे एक एपी आहे. इट इज 2, 4, 6, 8, 10 ही एक एपी तुम्हाला दिलेली आहे मी. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय एक काम करा. पहिल्या 4 टर्म्सचं मला ॲडिशन सांगा. थोडक्यात S4 सांगा. S4. S4चा अर्थ काय? सम ऑफ 4 टर्म्स. सम ऑफ 4 टर्म्स. पहिल्या 4 टर्म्सचं मला ॲडिशन सांगा. तर तुम्ही काय कराल? साहजिक आहे. 2 + 4, 2 + 4 + 6 + 8 कराल, बरोबर? किती भेटेल तुम्हाला? 20, 20. बरोबर? सोपं आहे ना? 2 + 4, 6 + 6, 12 + 8, 20. पण जर मी तुम्हाला म्हटलं, की एक काम करा, पहिल्या 40 टर्म्सचं ॲडिशन सांगा. आता अवघड आहे नाही. आता हे 40 टर्म्स लिहिणं आणि सगळं सॉल्व्ह करणं अवघड आहे. पण ठीक आहे, एखादा 40 टर्म्सचं पण करेल. मी म्हटलं 400 टर्म्सचं काढा, मग अवघड होईल की नाही? 4000 टर्म्सचं काढा, खूप अवघड होईल. तर हा प्रसंग सोडवण्यासाठी, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण फॉर्म्युला शिकणार आहोत एसएनचा. फॉर्म्युला काय नीट लक्षात घ्या. हे बघा. जी एपी दिली आहे तुम्हाला, त्याच्यामधून सगळ्यात पहिले काय करा, ए आणि डी काढा. हिअर ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय असणार आहे? 2. ए म्हणजे पहिला टर्म, सगळ्यांना माहितीच आहे. ए म्हणजेच T1 म्हणजेच 2. ठीक आहे. T2 काय असणार आहे सांगा? T2 4. टी कसा काढतो आपण? T2 मायनस T1. सो इट हॅज टू बी 4 मायनस 2. 4 मायनस 2. आन्सर किती येणार? ए आणि डी सॉल्व्ह करा पहिले. केलं? इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा? आता मुळात आपण 4 टर्म्सचीच ॲडिशन काढूया. तुम्हाला हे कळेल, की तुम्ही काढलेली ॲडिशन आणि फॉर्म्युल्याने आलेले आन्सर सेमच आहे. आपण ॲडिशन जी काढली ती किती आली होती? 20 आली होती ना? आता फॉर्म्युल्याने सुद्धा सेमच आन्सर येते का नाही बघा. मला सांगा किती टर्म्सची ॲडिशन विचारली होती तुम्हाला मी? 4. मग n ची किंमत 4 घ्यायची. कायचं? हिअर n इज इक्वल टू 4. तर 4 टर्म्सची ॲडिशन काढायची असेल तर n ची किंमत 4. फॉर्म्युला आपला काय असतो? Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू S4 इज इक्वल टू च्या जागी 4 टाकल्या बरं का. काय लिहिते? 4/2. रोहन दिसतंय का रे तुला माझ्या मागून? दिसत नसेल तर ह्या बाजूला बस. इकडे जागा आहे, मागे जागा आहे. हा, इकडे बस या बाजूला. रोहन ना? सोमच ना? हा, मग ठीक आहे ना. तिकडे एक सोम आहे. तर च्या जागी 4 का टाकला आपण सांगा? कारण आपल्याला 4च टर्म्सची ॲडिशन पाहिजे होती म्हणून च्या जागी आपण 4 टाकलं. 4/2. 2 इंटू ए. ए ची किंमत आपण काय काढलेली आहे? 2च काढलेली आहे. टाका इकडे 2. n-1 म्हणजे 4-1 आणि डी सुद्धा किती आपल्याकडे? 2च आहे. या सगळ्यांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2चा डिफरन्स आहे. त्यामुळे डी ची किंमत काय? 2 आहे. सिंपल. डाऊट आहे कुणाला? ऑल राईट. सो इथे कट करा. 2 1 जा 2, 2 जा 4. S4 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 2 2 जा 4 प्लस 4-1 3 टू 2. S4 इज इक्वल टू 4 प्लस 3 2 जा 6. S4 इज इक्वल टू 2 इंटू 4 प्लस 6 इज 10. आन्सर किती आलं? 20. डाऊट आहे? चेक करा. म्हणजे मला हे सांगायचं तुम्हाला, की फॉर्म्युल्याने सुद्धा सेम आन्सर काढता येतो. तुम्ही ॲडिशन करण्याची जी लिमिट आहे ती मर्यादा थोडीशी आहे. म्हणजे 4 टर्म्सची ॲडिशन करू शकता. 5, 6, 7, 8. पण जर उद्या तुम्हाला मोठी संख्या सांगितली 40 टर्म्सची ॲडिशन करा. मग तुम्ही ॲडिशन अशी नाही करू शकत, की 2 + 4 + 6 + अजिबात नाही. सोपं आहे. हा फॉर्म्युला वापरा. फॉर्म्युल्याने तुम्हाला आन्सर येणार आहे. डाऊट आहे कोणाला इथे? ऑलराईट. मी ॲप्लिकेशन शिकवलंय तुम्हाला फॉर्म्युल्याचं. आता हेच गणित आपण पुढे सॉल्व्ह करूया.
ओके, लक्ष द्या. या गणितामध्ये हे ॲक्टिव्हिटी बेस्ड गणित आहे. तर याच्यामध्ये ए आणि डी ऑलरेडी दिलेला आहे. एची किंमत 6 आहे. डीची किंमत 3 आहे. तुम्हाला विचारतायत S27. मित्रांनो, हा जो आकडा आहे ना, हा आकडा, ही म्हणजे एनची किंमत असते. एनची किंमत किती दिलेली आहे? 27. सोपं आहे ना मग. एसएनचा फॉर्म्युला वापरा. n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. चेक. Sn इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. चला फॉर्म्युला वापरूया. यांच्या जागी काय टाकायचं? 27. व्हॅल्यू पुटअप करूया फॉर्म्युल्यामध्ये. 27/2 टू ब्रॅकेट 2 इंटू ए. एची किंमत काय? 6 प्लस एन परत काय आपला? 27. 27-1. टीची किंमत बघा. जशा किमती दिल्यात तशा पुटअप करायच्यात, बाकी काहीच करायचं नाही. आहे की नाही विश्वजित? विश्व जिंकणारच का तू हे सगळं लिहिल्यानंतर? नको लिहू ना. S27 इज इक्वल टू 27/2. 2 6 काय येतं? 12 प्लस 27-1 26 इंटू 3. S27 इक्वल टू 27/2. कधी लक्षात ठेवा, याला सॉल्व्ह करू नका. याला अजिबात सॉल्व्ह करू नका. डिवाइड जर डिरेक्टली होत नसेल तर अजिबात डिवाइड करू नका. म्हणजे भाग जातच नाही ना. पुणे जर तुम्ही 27ला डिवाइड केलं तर तुम्हाला काय होणार आहे? डेसिमल पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे. डेसिमल पॉईंटमध्ये आन्सर कधीच नाही काढायचं. रिमेंबर दिस. समजा 26 असतं इथे 26, तर 2 इंटू 13 केलं असतं तुम्ही. म्हणजे तसं होत नाही तर अजिबात तुम्ही सॉल्व्ह करू नका, नादालाच लागू नका. ठीक आहे. 12 प्लस इथे काय येईल सांगा? 78. 26 3 जा 78. येस. मला भेटेल S27 इज इक्वल टू 27/2 इंटू 90. 12 प्लस 78 किती येतं? 90. सो 2 1 जा 2, 45 जा 90. फायनली S27 इज इक्वल टू 27 इंटू 45. मी ॲक्टिव्हिटीचा कुठलाही आधार घेतलेला नाही. मी डिरेक्टली सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. तुम्हाला हे डिरेक्टली आलं तर ॲक्टिव्हिटी आपोआपच येणार. त्यात काय वाद नाही आहे. ठीक आहे. 27 इंटू 45 करून बघूया आपण. 5 7 जा 35, 5 3, 5 2 जा 10 प्लस 3 13 0. 4 7 जा 28, 8 2 4 जा 8 प्लस 2 10. 5 8 प्लस 3 11 1 1 2 12 15. The answer is 1215. 1215. इथे आन्सर आलं पाहिजे 1215. इज दिस क्लिअर? डाऊट आहे? ओके, लेट्स गो अहेड टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न नीट वाचून घ्या. छान वाचून घ्या प्रश्न बघा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. सगळ्यात पहिले इवन नंबर्स म्हणजे कोणते? सांगा इवन नंबर्स काय असतात? इवन नंबर्स समसंख्या 2 4 6 8 हे सगळे काय इवन नंबर्स आहेत. ठीक आहे. हे म्हणायला आहे इवन नॅचरल विचरल पुढे टाकले ना, एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. इवन नंबर्स. ठीक आहे. तर आपली एपी काय असणार आहे बघा. तर एपी इज 2 4 6 8 10 डॉट 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 चालले पुढे एपी. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा? इवन नंबर्स असल्यामुळे मी एपी काय लिहिली 2 4 6 8. उद्या जर ऑड नंबर दिले असं तुम्ही काय लिहिले असं एपी सांगा? 1 3 5 7 9 है ना. 1 पासून स्टार्ट करायचं ऑड नंबर असेल तर. ठीक आहे. इवन नंबर दिल्यामुळे सूरज समजतंय का? इवन दिल्यामुळे आपण काय करतोय? 2 पासून सुरुवात करतोय. 2 4 6 8 अँड ऑल. तुम्हाला सम हा शब्द बघितला की समजून जायचं एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सम म्हणजे कोणता फॉर्म्युला? एसएन. एकूण किती आकड्यांची तुम्हाला बेरीज पाहिजे? 123. 123 नंबर्सची तुम्हाला ऍडिशन पाहिजे. 123. ह्याचा अर्थ हिअर एन इज इक्वल टू काय घ्यायचं? 123. तुम्हाला एकूण किती आकड्यांची बेरीज पाहिजे? 123 आकड्यांची बेरीज पाहिजे. सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. नक्की कळालं एन कुठून घेतला? एन इज 123. आता ए आणि टी काढून घ्या चला पटापट. ऑल्सो ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4. सांगा बरं डी कसा काढतो आपण? T2 मायनस T1. व्हेरी गुड. चलो, तो डी इज इक्वल टू 4 मायनस 2. आन्सर किती आलं? डी आहे आपल्याकडे, ई आहे आपल्याकडे, एन पण आहे आपल्याकडे, एन डी आहे आपल्याकडे. आपण आरामात सम ऑफ नॅचरल नंबर्स काढू शकतो. कसं काढणार बघा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या समच्या माध्यमातून मी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हालाही सांगतो. ऑनलाईनमध्ये जे वाचतात ते अभ्यास करतात ते आणि तुम्हालाही. एसएनचा फॉर्म्युला वापरत असताना जर का तुमच्याकडे एनची किंमत नसेल
एसएनचा फॉर्म्युला वापरत असताना जर का तुमच्याकडे एनची किंमत नसेल तर तुम्ही तो वापरूच शकत नाही, म्हणजे पुढे सॉल्व्हच होणार नाहीये. तर तुम्ही म्हणाल किती विशेष गोष्ट होती, काहीच नव्हतं यात. एन पाहिजेच त्याशिवाय कसं काय सॉल्व्ह होईल. काही गणितं अशी आहेत की तुम्हाला डायरेक्टली वाटेल आपण एसएनचा फॉर्म्युला वापरूया, पण बिकॉज तुमच्याकडे एन नाहीये सॉल्व्ह होणार नाही सम. मग एन काढण्यासाठी पुन्हा एकदा टीएनचा फॉर्म्युला वापरावा लागतो. म्हणजे तुम्ही असं नका समजू की आता आपण एसएनचा फॉर्म्युला वापरणार तर इथनं पुढे एसएनच लागणारच आहे इकडे, असं काही नाहीये. टीएन लागू शकतो. टीएन का लागू शकतो? एन शोधण्यासाठी लागू शकतो. एन भेटला की मग परत एसएन. वन मोर टाइम, जर गणितामध्ये एन दिला नसल, कोणता फॉर्म्युला वापराल? टीएन. टीएन मधून काय काढायचा? एन. आणि तो एन कशामध्ये वापरायचा? एस एन मध्ये. कळते नक्की? ऑलराईट. असा एक प्रसंग येणार आहे, मी आधीच तुमची तयारी करून ठेवली आहे. ह्या गणितात नाही आहे सगळ्यात छोटा. एस एन. चला, एस एनचा फॉर्म्युला काय? चालू चालू मध्येच पाठ करा. एन अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. बरोबर? एस एन एस 123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए ची किंमत काय? 2 प्लस एन मायनस 1 म्हणजे 123 मायनस 1 टीची किंमत पण किती आहे? 2. समजतंय नक्की? डाऊट आहे? पुढे एस 123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 2 जा 4 प्लस 123 मायनस 1 इज 122 इंटू 2. एस 123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 4 प्लस 244. डाउट है? चेक. एस 123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 48. डाउट आहे? काही मुलं इथं 644 लिहितात. 4 प्लस 2 44 काय लिहितात? 644. सांगा बरं कसं काय? 4 प्लस 2 6. साईडचा 44 लिहून टाकायचा. सांगा यांना दुकानात पाठवू शकतो का आपण? अजिबात नाही. अवघड काम होईल दुकानात पाठवलं तर. 244 समजा बिल झालं आणि खरं तर 248 बिल होतं. त्याला जर म्हटलं बाबा सुट्टे 4 रुपये दे वरचे, डायरेक्ट 500ची नोट दिली. कळते प्रॉब्लेम कुठे? हे ॲडिशन असं होत नाही. हा आकडा नेहमी ह्याच्यासोबत ॲड करायचा इकडच्या सोबत. ठीक आहे? एनिवेज चला, एस 123 इज इक्वल टू 123 अपॉन 2 इंटू 248. आधी पण तेच होतं, फक्त ब्रॅकेट होतं. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 जा 4, 4 जा 8. ठीक आहे? त्याचा पॉवर ऑफ ॲबॅकस. ठीक आहे? ॲबॅकस लावा आणि असं काहीतरी करा. असं काहीच नाहीये. आम्हाला आधीपासून माहित होतं, मला पाठ झालं हे गणित, त्याच्यामुळे मी लिहिलंय. ठीक आहे? अरे आहे, बरोबर आहे, काय काळजी करू नका. असलंच पाहिजे, काल पण हे शिकवलं ना मी. ठीक आहे? ऑलराईट. तर तुम्हालाही हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही पटापट लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, पहिल्यांदा सांगतो यार आज मी, हे विसरलो होतो मी एवढी वर्ष सांगायचं. 5 वर्षात मी पहिल्यांदा असं बोलतोय. पण ठीक आहे, करा आणि शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे चांगल्या गोष्टी शेअर केल्याने चांगलंच होतं, आहे की नाही? बरोबर आहे. आणि तुम्ही समोर जे बसलात, अजिबात लाईक बिक काय करू नका, आहे की नाही? तुम्हाला वेगळं सांगावं लागेल आता. अरे जाऊन घरी गेल्या गेल्या मी लिंक पाठवत असतो की नाही ग्रुपला. बघा काय हातबोलताय. हातबोलता म्हणण्यापेक्षा मला यांना सांगावं लागतंय. हे समोर तर बघतायत, पण यांच्या ग्रुपवर सगळं पडतं. पण तुम्ही तसं काय करत नाहीत. अच्छा, वेळ नाही का तुम्हाला? वेळ काढा. ठीक आहे, होमवर्कमध्ये टाकून देतो मी. टुडेज होमवर्क इज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ऑलराईट. कमिंग बॅक टू द नेक्स्ट व्हिडिओ. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.